नांदेडमध्ये पिकांच्या नुकसानीवर शेतकऱ्यांचा संताप उफाळला आहे। अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलवर मोर्चा काढून तातडीने मदत देण्याची आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। अर्धापूर तालुक्यात गेल्या मे महिन्यात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचे मोठे नुकसान झाले। शासनाने काही गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अनुदान मंजूर केले, पण काही शेतकऱ्यांचे नाव वगळले गेले। शेतकऱ्यांनी नुकसान झालेले केळी पीक काढून सोयाबीन पेरणी केली, मात्र प्रशासनाने तांत्रिक कारणांमुळे त्यांची नावे यादीत नाकारली। जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी यासह अनेक खरीप पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत। या सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे। तसेच नुकसानीची 2 हेक्टर मर्यादा 3 हेक्टर पर्यंत वाढवावी अशी विनंती केली गेली आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य केल्या गेल्या नाही तर तीव्र आंदोलन होऊ शकते असा इशारा काँग्रेसने दिलाय। या अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं पूर्णपणे कंबरड मोडलेलं आहे। शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि या अनुषंगाने आमच्या शेतकऱ्याच्या संदर्भात प्रमुख मागण्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून काही मागण्या केलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा ही एक मागणी आहे। त्याचबरोबर अनुदान जे कोल्हापूर आणि सांगली मिरजच्या धर्तीवर NDRF निकषाच्या ज्याप्रमाणे गेल्या वेळेस 4 पट अनुदान 4 पटीनं त्या ठिकाणी मोबदला शेतकऱ्याला दिला होता, तसाच मोबदला आपल्या अर्धापूर किंवा या नांदेड जिल्ह्यात सुद्धा देण्यात यावा ही एक मागणी केलेली आहे। त्याचबरोबर ज्या केळी बागायतदार होते, म्हणजे वादळी वाऱ्यामुळे ज्या केळी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, त्यांच्या बागा आपण बघितलं असेल गेल्या उन्हाळ्यात उद्ध्वस्त झाल्या होत्या, त्या केळी बागायतदारांना या आजच्या अनुदानापासून वंचित ठेवण्याचं पाप या शासनाने केलेलं आहे। जवळपास 5000 शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत। मुळात ते एक अनुदानाची रक्कम सुद्धा खूप कमी केली आहे, म्हणजे 85 रुपये गुंठा अशी लाज वाटेल अशी मदत शासनाने केलेली आहे आणि त्याच्यात देखील खर्च वाचवण्यासाठी शेतकऱ्याला त्या ठिकाणी कमी करण्याचा एक घातक प्रयत्न या माध्यमातून चाललेला आहे। तर ही होती नांदेडमधील शेतकऱ्यांची तक्रार आणि काँग्रेसच्या मोर्चाची माहिती। शासनाकडून लवकरच उपाययोजना होतात, शेतकऱ्यांना दिलासा मिळते अशी अपेक्षा आहे।